कोणती ठिकाणं तुम्हाला फिरायला आवडतात किंवा आतापर्यंत जिथे तुम्ही ट्रॅव्हल केलंय फिरण्यासाठी? तुला खरं सांगू का, सिनेमा करत असताना ही पार्श्वभूमी असते ना मागे, आणि कॅमेरा इथे असल्यामुळे आम्हाला कुठलं ठिकाण आहे ते बघताच येत नाही. आम्हाला कुठलंही ठिकाण असू दे, नळबाजारामध्ये करा किंवा तुम्ही उत्तराखंडमध्ये करा किंवा हिमाचलमध्ये करा, आम्हाला सगळं तेच आहे. त्यामुळे आम्हाला काय आवडतं हा प्रश्नच नसतो. तुम्हाला काय आवडेल म्हणून आम्ही इथे त्याच्या समोर करत असतो. तर त्यामुळे आम्हाला हे फार कमी आहे. आणि मी नेहमी म्हणतो की आम्ही सुखदुःख आहेत. मी आता ही गेली समजा 3 महिने 4 महिने किंवा 6 महिने ही जर फिल्म केली असेल तर ती 6 महिने त्या बापाची सुखदुःख घेऊन मी जगत होतो. ते म्हणाला माझी सुखदुःख माहिती नाही आहेत. आणि नटाचं सगळ्यांचं ते यश आणि अपयश आहे की आम्ही अशी सगळी उधारीची सुखदुःख घेऊन जगत राहतो. आणि ज्या दिवशी तुम्ही आम्हाला नाकारता ना त्यावेळी घरी बसतो आणि मग आम्ही म्हणतो आता आमच्या घरच्यांसाठी आम्ही जगू. तोपर्यंत त्यांची गरज संपलेली असते आमची. त्यामुळे आम्ही एकटे होतो तिथे. नटाचं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. घरच्यांना सवय झालेली असते आमच्या नसण्याची आणि मग असण्याची अडचण होते. हा गोंधळ आहे. तर त्यामुळे हे मागचं जे काय आहे ना ते तुम्हाला दिसत असतं. आम्ही इथे उभे असतो तर तुम्हाला काय बघायला आवडतं त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण ज्यावेळी इकडची अलीकडची जी गोष्ट ज्यावेळी छान असते ना त्यावेळी मागं काय हे याला काही फार महत्त्व नसतं. हे इथलं फार छान असायला पाहिजे. आणि ते आमच्या मुलांनी इतकं छान केलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून यांनी खरंच छान केलेलं आहे. मला नाईलाज आहे म्हणून बोलावं लागतं. एकदा मारला असता मी त्याला. माझा छंद आहे ते असं मारण्यामध्ये. माझ्या दुसऱ्या सिनेमाची आम्ही आता ते शूटिंग करून आलो ते अनिल शर्माचं. त्याचे काही सीन्स एडिट केले होते ते बघून आलो की आपल्याला अतिशय रफ काहीतरी असं केलेलं आहे. अजून काही त्याला कुठं फिनिश नाही काही नाही पाहत असताना आपले त्यावेळीही क्षण जर का डोळे ओलावत असतील त्यावेळी असं वाटतं. आणि मी त्रयस्थ होऊन पाहतो. मला शिव्या घालतो मला नाही आवडलं तर. पण ते पाहिल्यानंतर मला इतकं बरं वाटलं. आपण केलेल्या कामाचं आपल्याच मनामध्ये आपण जर कौतुक करू शकत असेल तर ते थोडंसं बरं झालं असावं असा एक म्हणजे माझा गैरसमज आहे. असो दुसरा प्रश्न.